हा संघ टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम रायबादेवी रावे ब टीमनं क्षेत्ररक्षण निवडलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले दत्तगुरू वडाव टीमला. फर्स्ट बॉल फेकण्यासाठी गोलंदाज दीक्षित होतो सज्ज. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे जरूर या ठिकाणी अपील लाऊड अपील पाहायला मिळाले, परंतु या बॉलवरती धाव येणार नाहीये. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. अतिशय वेगवान असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दीक्षित यांच्या माध्यमातून डॉट चेंडूची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 षटकांचा हा सामना आणि पहिला चेंडू आला निर्धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर त्या षटकामध्ये धावा देखील भरपूर येत असतात, परंतु पहिला चेंडू निर्धाव फेकलाय दीक्षित पाटीलनं. पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, परंतु आता कलेक्टिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी दीक्षितनं आता परंतु बांधून ठेवलंय बबलू म्हात्रे या फलंदाजाला. लगातार 2 चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि दोन्ही संघांकडे बॅटर्स स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळतात. अनेक स्पर्धा या दोन्ही संघांना गाजवल्यात, परंतु आजही नवीन स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकलेत. लगातार 2 चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागलेले नाही आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आता पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, अजून एक निर्धाव चेंडू, लगातार 3 चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले. दीक्षित स्वतः संघ मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अशी गोलंदाजी अपेक्षित होती आणि लगातार 3 चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळालेत. कमालीची गोलंदाजी कौतुक करावा लागेल या गोलंदाजाचं, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर त्या षटकामध्ये भरपूर धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत असतात. इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते, फंबल, परंतु हनुमान नाईक सर या ठिकाणी सांगतात की हा चेंडू अवांतर आहे आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावांची सुरुवात होत असताना 3 चेंडूच्या प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर चौथा चेंडू हा वाईट आलाय आणि धावांचा श्री गणेशा वाईटच्या स्वरूपाने का होईना, परंतु नक्कीच झालाय. धाव फलकावरती 1 धाव. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 धाव धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. आज भरपूर संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपण पाहणार आहोत. अतिशय दर्जेदार अशी ही स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. धाव फलकावरती 1 धाव लागले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुन्हा एकदा दीक्षित सज्ज होतोय. हाही बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव देखील पाहायला मिळतोय बॅटर्सवरती, कारण आपण जर पाहायला गेलात तर अनेक गावामध्ये मैदान देखील खूप कमी प्रमाणात आतापर्यंत पाहायला मिळतात, कारण सुरुवात सीझन असली की अनेक संघाला प्रॅक्टिससाठी ग्राउंड देखील नसतो आणि तेच पाहायला मिळतोय का मैदानाच्या आतमध्ये लगातार 4 चेंडू निर्धाव येताना आपण पाहिले. हाही बॉल बाहेरच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न, परंतु पंच त्या ठिकाणी जरूर डिसिजन थोडंसं चेक. सर तोपर्यंत पाहायला गेलं तर आणखी क्रिकेट बरोबर जोडलेलं नाव सातत्याने आपण पाहत असतो. क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि आदर्श व्यक्तिमत्व त्यांची ओळख सातत्याने राहिले गेलेले आहे. ते आदरणीय रवींद्र म्हात्रे साहेब यांचंही इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल. गोपीनाथजी मोकल साहेब आणि धनंजी घरत साहेब यांचंही ते शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. थँक्यू. या सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं ही खऱ्या अर्थानं आपली भारतीय संस्कृती आणि ती ज्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जपत असताना. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हाही अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण जर आपण पाहायला गेलात तर एक्स्ट्राच्या फक्त 2 धावा आतापर्यंत दीक्षितनं खर्च केल्यात आणि त्याच्यामध्ये 5 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाले. अजूनही या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे, कारण रुपेश पाटील सरांनी नुकताच बाईट घेतली होती दीक्षितची की तुम्ही गोलंदाजी करत असताना कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल, तर दीक्षितने म्हटलं होतं 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि तशाच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दीक्षित करत असताना 5 चेंडू त्यांनी फेकलेत. एक्स्ट्राच्या फक्त 2 धावा खर्च केल्यात
अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. इथे समोर फेकलाय, फटका चांगला आहे, परंतु आता फटका फसला आणि दबाव बबलू म्हात्रेवरती होता आणि तो मात्र आता तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळेल. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतील बबलू म्हात्रेच्या स्वरूपात. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. समीर डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दीक्षितचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे, कारण एक्स्ट्राच्या धावा त्यांनी फक्त 2 खर्च केल्या आणि त्याच्यामध्ये महत्वाचा विकेट बबलू म्हात्रेला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलंय. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय पाटील. चला थोडंसं फास्ट केला, कारण आपल्याकडे भरपूर या ठिकाणी सामने पेंडिंग असणार आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 2 धावा इथून लागल्या गेल्यात. एक विकेट पहिल्या षटकामध्ये येताना आपण पाहिलं. जय पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत दुसरं षटक फेकण्यासाठी. चला थोडंसं फास्ट केला. यस, टाइम अलर्ट आहे. टाइम अलर्ट असणार आहे, त्याच्यामुळे सर्व संघाने सहकार्य करा. पहिल्या षटकामध्ये 2 धावा येताना आपण पाहिल्या आणि तदनंतर दुसऱ्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात होताना आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला मिळतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बॅकअप देखील चांगलं पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलंय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. धाव फलकावरती 3 धावा लागल्या गेल्यात. आता स्ट्राईक एंडवरती समीरला आपण पाहणार आहोत, जो 1 डाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. समीर देखील क्षमता आहे, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला धावा वसूलणं गरजेचं असेल. इथून चांगले फटकेबाजी करावी लागेल. विजयने देखील चांगली सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती सिंगल देताना आपल्याला पाहायला मिळाले. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूने रायबादेवी रावे ब टीम फाईट करते, तर त्यांच्या अगेन्स्ट दत्तगुरू वडाव टीम आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. जय पाटील तर स्ट्राईक एंडवरती त्याचा सामना करेल समीर. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने पंचांकडे पाहण्याचा प्रयत्न समीरचा, परंतु पंचांवरती कुठल्या डिरेक्शन पाहायला मिळत नाहीयेत. डॉट बॉलची सांगता होती. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत जर आपण पाहायला गेला तर 8 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती फक्त 1 गडी बाद, 3 धावा. काही फटका बाहेरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी कौतुक करावा लागेल. जशी सुरुवात दीक्षितनं केली होती तशीच सुरुवात या ठिकाणी जय देखील करत असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव, तदनंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडूचा खेळ याही षटकातला समाप्त झालाय आणि फक्त 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारायची असेल तर मोठे फटके मारावे लागणार आहेत. इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. लगातारचा 3रा चेंडू निर्धाव येताना आपण पाहिला आणि ह्याही षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि फक्त 1 धाव खर्च केल्या जय पाटीलनं. गोलंदाजीचा तोफखाना आपल्याला पाहायला मिळतोय रायबादेवी रावे ब टीमकडे. दीक्षितनं 2 धावा खर्च केल्या, तर नंतर आतापर्यंत जयनं 1 धाव खर्च केली. हाही चेंडू कमालीचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, लगातार 4 चेंडू निर्धाव फेकलेत. कौतुक करावं लागणार आहे ह्याही गोलंदाजाचं. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत, फक्त 1च धाव आणि धाव फलकावरती 3 धावा लागल्या गेल्यात. त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये एक्स्ट्राच्या फक्त 2 धावा दीक्षितनं खर्च केल्या होत्या.
आणि ह्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल, शक्तीला स्ट्राईक मिळत नाहीये. पहिल्या षटकामध्ये देखील शक्ती नॉन स्ट्राईक एंड वरती राहिला होता. हाही बॉल फिरवलाय, गती परिवर्तन पाहायला मिळतोय. लगातारचे 5 चेंडू निर्धाव. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत आहे का? कमालीची गोलंदाजी. 2 षटके या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि धाव फलकावरती फक्त 3 धावा लागल्या गेल्यात. तीन धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज दीक्षित पाटीलला आपण पाहतोय. रायबादेवी रावे ब टीम मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. जयनं देखील इम्प्रेस केलं. 6 चेंडू त्याने फेकले, 1च धाव खर्च केली. विकेट मिळाली नाही, परंतु इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी त्याने हाताळलं, त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. धावफलकावरती 3 धावा लागल्या गेल्या. त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये एक्स्ट्राच्या व्हाईटच्या स्वरूपात दीक्षितनं 2 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर जर आपण पाहायला गेलात तर जय पाटीलनं फक्त 1 धाव खर्च केले. एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती जर आपण धावांचा विचार केला तर 3 धावा लागल्या गेल्यात. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज दीक्षित. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती शक्तीला आपण पाहतोय. शक्तीनं आतापर्यंत 1 चेंडूचा सामना केलाय. 2 षटकामध्ये फक्त 1 चेंडू खेळायला मिळाला होता शक्तीला, परंतु आता तो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. तिसरा षटकाला होते सुरुवात. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल का? थोडेसे फंबल. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 3 धावा देखील अतिशय वेगानं पूर्ण केल्यात. थोडेसे फंबल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि 3 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. समीरवरती देखील थोडासा दबाव पाहायला मिळणार आहे इथून, कारण भरपूर निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून खेळले गेलेत. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्याच बॉलवरती 3 धावा येताना आपण पाहिल्या. एका गडीच्या मोबदल्यामध्ये दत्तगुरू वडाव टीमच्या धावा धावफलकावरती 6 येताना पाहायला मिळत आहेत. डावखुरी हाताचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडवरती समीरला आपण पाहतोय. अनेक स्पर्धा याच मैदानावरती होताना आपण पाहिल्या, परंतु मैत्री चषकाचं हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दीक्षित सज्ज होतं. स्ट्राईक एंडवरती आता समीरला आपण पाहणार आहोत. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आणि त्या ठिकाणी हनुमानजी नाईक सर म्हणतात की हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात दीक्षित यांच्या माध्यमातून धाव खर्च करत असताना 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, तदनंतर व्हाईटच्या स्वरूपात 1 सिंगल येताना आपण पाहिली. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज दीक्षित. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, कारण इथून जर बॉल सुटला तर 4 धावा येताना पाहायला मिळाल्या असत्या, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. स्ट्राईक चेंज. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती शक्तीला देखील हात गोलावे लागणार आहेत, कारण त्याच्यावरती देखील दबाव पाहायला मिळेल. भरपूर सारे डॉट चेंडू येताना आपण पाहिले या अगोदरच्या 2 षटकांमध्ये. षटकार चौकार या ठिकाणी मारावे लागतील, कारण धावा देखील या ठिकाणी बनवणं आवश्यक असणार आहे. 5 षटकांचा सामना. हाही फटका चांगला अलंग द कार्पेट त्या ठिकाणी चाललाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगवान चेंडूवरती पोहोचले. 2 धावा. कंप्लीट तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा येताना पाहायला मिळतील. धाव फलकावरती टोटल
10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरे षटक मार्गस्थ असताना ह्या षटकामध्ये धावा येऊ लागल्यात. ते 2 षटकामध्ये फक्त 3 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये 7 धावा येताना आपण पाहिल्या. 10 धावा धावफलकावरती टोटल इथून लागल्या गेल्यात. एका गडीच्या मोबदल्यामध्ये आता स्ट्राईक एंडवरती शक्तीला आपण पाहतो. शक्तीच्या बॅटमधून देखील धावा येऊ लागल्यात. सलामीवीर शक्ती स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती समीरला आपण पाहणार आहोत. तिसरं षटक मार्गस्थ असताना इथे देखील चांगला फटका एक साखरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा फंबल. क्षेत्ररक्षण थोडे सुधारावं लागेल कारण एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी इथून दिल्या जात आहेत. 2 धावा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतील. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावर पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका आहे. टायमिंग पाहावं लागेल. या बॉलवरती आलाय धमाकेदार षटकार. धन्यवाद. मी म्हटलं होतं की शक्तीला आता हात खोलावा लागणार आहेत आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट आर्म पुल केला. शार्ट बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं आणि या 6 धावा इथून येताना पाहायला मिळतील. धावफलकावरती 18 धावा लागल्या गेल्यात. एक गडी बाद 18 ही सध्याची परिस्थिती दत्तगुरु वडाव टीमची आपल्याला पाहायला मिळते. शक्तीच्या बॅटमधून एक षटकार येताना आपण पाहिलाय. 5व्या बॉलवरती अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा दीक्षित सज्ज होतोय. अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. परंतु पंच त्या ठिकाणी सांगतायत की हा व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 19 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. 2 षटकामध्ये फक्त 3 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहायला गेलात तर टोटल 16 धावा धावफलकावरती येताना आपण पाहिल्या. अजूनही या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसऱ्या षटकातील अजूनही अंतिम चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे. शक्ती स्ट्राईक एंडवरती. इथे देखील फटका चांगला आहे परंतु टायमिंग पाहावा लागेल आणि या बॉलवरती पंचांचा इशारा येणं बाकी. 4 धावा. चौकार. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती 23 धावा. तब्बल या षटकामध्ये दीक्षितनं 20 धावा खर्च केल्यात. महागडं षटक म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये पेवनच्या फक्त 2 धावा एक्स्ट्राच्या होत्या आणि तदनंतर तिसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा दीक्षित आला आणि त्याला मात्र आता रिमांडमध्ये घेतलं असं आपण म्हणूया. शक्तीच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. धावफलकावरती 23 धावा लागल्या गेल्यात. अजूनही इथून येणारे षटक बाकी असतील 2 आणि या 2 षटकामध्ये किती धावा येतात हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. तत्पूर्वी मी नेक्स्ट मॅच
टॉससाठी आमंत्रित करतो. 18 स्पोर्ट्स कोलीवाडा पेन त्यांना फाईट करेल. जितवाय जिते ब दोन्ही टीम या ठिकाणी कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस देखील घेणार आहोत. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम पाटील. चला टाइम अलर्ट असणार आहे. प्रथम पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय चौथं षटक फेकण्यासाठी. तेवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ इथून येणं बाकी असणार आहेत. 2 षटकामध्ये पहिल्या फक्त 3 धावा, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा इथं आपण पाहिल्या. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं जर आपण वडाव संघाचा विचार केला तर गोलंदाज त्यांच्याकडे देखील चांगले आहेत. इथून धावा जर 20-25 धावा जरी येत आहेत तरी देखील एक चांगला टोटल, चांगली फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. चौथ्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतात. स्ट्राईक एंडवरती समीर. पहिल्याच बॉलवरती चेंडूला उडवलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील प्रेक्षक. समीरच्या बॅट मधून आलाय. तिच्या बॅट मधून षटकार चौकार येत आहेत तर मी का मारू नये असं दाखवलं. समीरच्या बॅट मधून एक षटकार येताना आपण पाहिलं 6 धावांसाठी. धावफलक आता झपाट्यानं वाढू लागलंय. धावफलकावरती 29 धावा लागल्या गेल्यात. 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की दत्तगुरु वडाव संघ बॅकफुटला ढकलला जातोय की काय, परंतु तदनंतर कमालीची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती तडाखा पाहायला मिळाला समीरचा. इथेही फिरून खेळण्याचा प्रयत्न. हाही बॉल चाललाय सरळ. जरूर पंच सांगतील 4 धावा येताना पाहायला मिळतील. चौकार. फाईन लेगच्या वरतून 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर फटकेबाजी. षटकारानंतर पुन्हा एकदा चौकार. धावफलकावरती 33 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. चला जास्त टीम मीटिंग नको आहे. मॅच लगेचच सुरू करा. रायबेदेव रावे ब टीम. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना चला थोडस फास्ट केला. टाइम अलर्ट असेल, लक्ष असू द्या, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना येतात आणि सूचनेचं पालन करणं देखील तुमचं कर्तव्य आहे. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना समीरच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार पाहायला मिळाला. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी चचपडत होता समीर, परंतु आता मात्र त्याला लय मिळाले. षटकार चौकार पाहायला मिळतात. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सुपला शॉट ज्याला आपण म्हणतो, आणि एक धाव इथून येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 34 धावा येताना पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ असताना कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं मागच्या 2 बॉलवरती, आणि आता मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर सिंगल येताना आपण पाहिली. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. तोपर्यंत आपण स्वप्नील सर पाहायला गेलं तर सेकंड मॅचचा कॉल इथे मात्र देत आहोत. 18 कोलीवाडा पेन आणि जितवाई जिते या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण लगेच आमच्या इथे टॉस का बॉस मध्ये आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. नेक्स्ट टॉस आपला घेतला जाईल.
यस, दोन्ही संघ आपण सज्ज राहा, कारण पुढचा सामना हा आपला असणार आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती 34 धावा लागल्या गेल्यात आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती फलंदाज शक्तीला आपण पाहतोय. हाही फटका ऑनसेट मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये अतिशय वेगाने पोहोचलेत. एक धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 35 धावा धावफलकावरती इथून येताना आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे आणि स्ट्राईक एंडवरती समीरला आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हाही बॉल थोडासा पुढे टाकला होता आणि बॉल मात्र फिरवला गरगण आणि त्यानंतर विकेट किपर त्या ठिकाणी आपल्याला चाणक्ष पाहायला मिळतात. कुठली धाव मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. अजून या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. हाही फटका पॉइंटच्या वरतून उडवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालेला नाहीये. सुरक्षित बॅटर पोहोचलेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल 35 धावा लागल्या गेल्यात. अजूनही येणाऱ्या शेवटचं षटक बाकी असणार आहे. तत्पूर्वी देऊया आपण डीजे साठी एक सुवर्ण संधी. 35 धावा. रोशन डीजे यांचे सरचे स्वागत. तोपर्यंत आपण चला समीर अवस्कर 18 कोलिवाडा पेन आणि जितवाय जिते ब टीम. चला कॅप्टन आपण इथे उपस्थित नाही आहेत. दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की आपण लगेच आमच्याबरोबर संपर्क करायचा आहे. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 35 धावा येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज संकेत पाटील. संकेत पाटीलला आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. चेंडू सोडून दिला आहे आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 36 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. आणि आमचे संतोष मामा यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. हॅलो. इथे चांगला फटका, अप्रतिम फटका पाहायला मिळतो. शक्तीच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. 6 धावा. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळाला आणि तदनंतर शक्तीच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. धावफलकावरती आता जर धावांचा विचार केला तर 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. संकेत वरती आता आक्रमण सुरू केलंय. शक्ती मात्र या फलंदाजानं स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार ठोकलाय. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हे फटका फुलटॉस बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप होताना पाहायला मिळेल. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. शक्ती थोडासा नाराज स्वतःवरती पाहायला मिळतोय. यस,
थर्ड अंपायरकडे हा डिसिजन रेफर केला, चेक केला जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. यस, बॅटिंग टीम रिव्ह्यू. पंच या ठिकाणी जोडले गेलेत आपल्यापर्यंत आणि साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून चेक केला जातोय. वेस्ट आहे की नाही हे पाहिलं जाते पंचांच्या माध्यमातून. तुमच्यापर्यंत निर्णय थोड्याच वेळात पोहोचवला जाईल. धावफलकावरती जर आपण पाहायला गेला तर धावा देखील झपाट्यानं वाढू लागल्यात. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉस होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता शक्तीनं, परंतु कुठेतरी मिस हिट. आणि या बॉलवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर 44 धावा लागल्या गेल्यात. 44 धावा धावफलकावरती इथून येताना आपण पाहतोय. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा शक्ती स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील. हाही लोअर फुल टॉस बॉल पाहायला मिळतो. अतिशय वेगवान स्ट्रोक, 1 धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. रिस्की रन घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटर्सनं थांबवलं समीरनं आणि त्यानंतर 1 धाव येताना आपण पाहतोय. चला, जितवाय जिते ब टीम आणि वनेट कोलीवाडा पेन संघाचे संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधा. समीर आवाजकर कुठे असाल तर आपण टॉससाठी लगेच संपर्क साधायचा आहे. षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक पाहायला मिळाला. खरं तर षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा आणि आता सिंगल येताना आपण पाहिली. स्ट्राईक एंड वरती आता समीरला आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना ह्याही षटकामध्ये धावा येऊ लागल्यात. 1 षटकार देखील आपण पाहिला, तदनंतर दुहेरी, तदनंतर 1 सिंगल आणि 1 वाईट बॉल. टोटल 10 धावा या षटकामध्ये येताना आपण पाहिल्या. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाही, या बॉलवरती आलाय. धमाका धमाका षटकार. नुकताच संतोष मामा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं सुमधुर संगीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतोय. 6 धावा षटकार येताना आपण पाहिला. कमालीचा स्ट्रोक समीरच्या बॅटमधून. धावफलकावरती आता धावा 51 धावा. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही बॉल बाहेरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईडचा इशारा पाहायला मिळतोय. 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. अगोदर आपण पाहायला गेला तर भरपूर चेंडू निर्धाव खेळला होता समीर, परंतु आता महत्वाच्या क्षणाला आपल्या संघासाठी धावा बनवतोय, हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. 52 धावा धावफलकावरती. इथे देखील बॉल फुलटॉस होता. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु शक्तीनं थांबवलंय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. तत्पूर्वी मी विनंती करतोय, चला कोलीवाडा पेन टीमचे कॅप्टन आणि जितवाई जिते ब टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधा. बघा, जो संघाचा कॅप्टन उपस्थित असेल आणि त्यांच्या अगेन्स्टचा कॅप्टन उपस्थित नसेल तर जो कॅप्टन उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतो. धावफलकावरती 53 धावा लागल्या गेल्यात. 54 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. जितवाई जिते ब टीम त्यांना फाईट करेल वनेट कोलीवाडा पेन.
चला पेनकुलीवाडा टीमची कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधा. समीर आवाजकर, चला टॉस साठी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच वनेट पेनकुलीवाडा त्यांना फाईट करेल जितू आहे जीते ब टीम. चला जितू आहे जीते ब टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. पेनकुलीवाडा टीमचे कॅप्टन समीर आवाजकर, लल्ला आवाजकर कुठे असतील आपण टॉस साठी संपर्क साधा. समीर आवाजकर जरा आपण लवकर या, कारण इनिंग संपल्यानंतर कंपल्सरी टॉस आयोजकांच्या माध्यमातून घेतला जातोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आहे, तर मी विनंती करतो समीर आवाजकर आपण या. पुढचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूने जितू आई जिते ब त्यांना फाईट करेल 1-8 पेनकुलीवाडा, आणि या दोन्ही संघाला आपण खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देणार आहोत. दोन्ही संघांच्या माध्यमातून टॉस देखील केला जाईल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उपस्थित आहेत आणि सन्माननीय गोपीनाथजी मोकल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. एका बाजूने 1-8 पेनकुलीवाडा त्यांना फाईट करेल जितू आहे जिते ब टीम. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपण देऊया. टेल कॉल असेल आणि टेल टॉस जिंकलाय पेनकुलीवाडा संघानं. 5 षटकांचा सामना. सर्वप्रथम डिसिजन आम्ही फिल्डिंग घेऊ. यस समीर या ठिकाणी आपल्या सोबत जोडले गेले. समीर, मैत्री चषकाचं हे आयोजन, या मैदानावरती तुम्ही खूप साऱ्या स्पर्धा खेळलात, परंतु इथे आल्यानंतर हे संपूर्ण आयोजन तुम्हाला कसं वाटलं? आयोजन तर खूप छान आहे आणि त्यापेक्षा ग्राउंड पण खूप छान वाटतोय आणि वातावरण पण खूप छान. यस, जास्त वेळ घेणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले जातील आपले सर्वांचे लाडके एक सुमधुर असे उत्कृष्ट आवाजाचे समालोचक रुपेशजी पाटील. धन्यवाद. थँक्यू. आपण पहिल्या इनिंगमध्ये स्वप्नील सरांना ऐकत होतात आणि पेनमधील एक सुमधुर आवाज सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आपण ऐकत असतो. त्यांचे करूया सरचे स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी समालोचक रुपेश पाटील, जनवली पेन रायगड, आपल्या सर्वांचं करतोय मैत्री चषक 2025 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय, न्याहाताय, अनुभवताय स्वर्गीय नवनाथ घर स्मृती मैत्री चषक 2025 रोडलाईन्स ग्रुप जोहे च्या वतीनं एक दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारलं जातोय. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. रायबादेवी रावे ब वर्सेस दत्तगुरू वडाव या दोन संघांमध्ये मात्र होताना पाहायला मिळतो. इथे पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी अनेक स्पर्धा ज्यांनी मात्र आपण पाहायला गेला तर गाजवले ते सतीश म्हात्रे सर आमचे बंटी जोहेचे, त्याचबरोबर हनुमान नाईक कळवे, आत्माराम कोली कोंबडभुजे, या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि समालोचक स्वप्नील सर, यूट्यूब लाईव्ह साईप्रीत लाईव्ह, चंदू वाघमारे पूर्ण त्यांची टीम, आणि आर के साऊंड सोबत आपण ऋषी, कुणाल वनपाय,
5-5 आपण यांनाही पाहतो इथे. आणि आमचे आयोजक तुम्हा सर्वांचे लाडके मैत्री चषकाचे प्रणेते सुनीलजी पाटील सुंटी सर आणि अध्यक्ष श्री गणेश मूर्तिकार संघटना जोहेचे रवींद्र म्हात्रे साहेब आणि त्यांचे पूर्ण संघ इथून संघटना सगळे मित्र एकवटलेत आणि त्याचबरोबर या क्रिकेटचा चांगला आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम तर टॉस इथे जिंकला होता रायबादेवी रावे टीम आणि 53 धावा इथून टॉस जिंकला होता. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी मात्र दत्तगुरू वडाव टीमला मात्र निमंत्रित केलं होतं आणि बॅटिंग करत असताना दत्तगुरू वडाव टीमने बनवल्या 53 धावा. विजयासाठी 54 धावांची गरज रायबादेवी रावे ब टीमला असणार आहे. त्यासाठी मैदानामध्ये फलंदाज सुनील पाटील आणि जय पाटील हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना डेरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर फिरकीचा जादूगार वडाव एक्सप्रेस गुड्डू म्हात्रे अर्थात सुजल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न फाईन लेग मध्ये नो बॉलचा इशारा तोफा होता तोफेला केलाय कबूल 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 कबूल. सुनील पाटील पहिल्याच बॉलवरती बरंच काय घडलंय. षटकारी आलाय हिट विकेट ही मात्र येत होती तिथेही मात्र संधी मिळाली होती. दत्तगुरू वडाव संघाला चांगली फाईट आपल्याला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चौकार आहे माफी असावी. 4 धावेनं सुरुवात धावफलकावरती मात्र होताना पाहायला मिळणार आहे. इथे 4 धावा लागले गेलेले आहेत. त्याच्यानंतर आक्रमण मात्र पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर सुनील पाटील ऑन फायर खन 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 खणखणीत आवाज करणारा हा येतोय षटकार. वन 5-5 कुणाल मूड मध्ये आले. सुंदर संगीत आज सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्याकडनंही वाजवलं जातोय. RK साऊंड्स आपल्या समवेत जोडले गेलेत. मैत्री चषक 2025 हा क्रिकेटचा उत्सव तुम्ही पाहताय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. त्याच्यानंतर बॅक टू बॅक दुसरा षटकार येईल का आणि होय आलाय. हाई बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती तोफा त्या तोफेला कबूल केलाय. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय षटकार. सुजल मात्र एक चांगले गोलंदाज सातत्याने दत्तगुरू वडाव संघाकडून मात्र पाहिले गेले. परंतु या षटकामध्ये थोडीशी महागडे साबित होताना पाहायला मिळत आहेत. काही गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या संधी तिथे निर्माण जरूर झाली. त्याही बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवून दिलंय. ऑन फायर लगातारचे मात्र येथून आलेत सुनील पाटील यांच्या बॅट मधून 3 षटकार. आणि इथे आता मात्र दत्तगुरू वडावचे क्षेत्ररक्षकांनी गोलंदाज गुड्डू म्हणत असतील आग से नहीं भाई सुनील पाटील के नाम से डर लगता है. ठोकम ठोकी मैदानाच्या आतमध्ये. मध्ये 23 धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. अति प्रचंड वेगानं मात्र इथून धावांचा ओघ ओढताना मात्र पाहायला मिळतात सुनील पाटील हे फलंदाज. अगदी फावड्यानं या धावा ओढवल्या जात आहेत ओढल्या जात आहेत आणि ती बॅटिंगची कलात्मकता मात्र दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. कलात्मकता तिथे मात्र पाहायला मिळाली. तिथेही संधी नसणार आहे. अगदी वेगानं बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार 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 चौकार.
थोडासा मात्र इथून संयम आणि त्याचबरोबर गुड्डूच्या गोलंदाजीवरती होणारे प्रहार या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने थांबवेल त्याची चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा तुम्हाला कोणत्याही आशेचं किरण दिसत नाही तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण बना. आणि दत्तगुरू वढाव या संघाला तशा एखाद्या खेळाडूला मात्र आता उभं राहावं लागेल. एक चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल, कारण हेच सत्य आहे सध्याच्या घडीला मैदानामध्ये. वेग आहे, आपण उल्लेख करत होतो, त्याचबरोबर जायामध्ये अडकलेस. यस, ओटी आउट. फलंदाज बाद होतील, अगदी लाईन रेषेमध्ये अडकले गेलेत. आणि त्याचबरोबर LBW चा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 1 विकेट माघारी सुनील पाटीलच्या स्वरूपामध्ये जात असताना 27 धावा. चांगले खेळाडू फलंदाज पहिला विकेट माघारी गेले. दत्तगुरू वढाव हा संघ थोडासा मात्र इथून पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त धावा खर्च करताना मात्र पाहायला मिळत आहेत. दत्तगुरू वढाव संघाची ही मात्र चर्चा होताना पाहायला मिळते. वाशिम विभागातील एक मातब्बर आणि त्याचबरोबर बहुचर्चित राहिलेला हा संघ सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मात्र याही संघाला आपण पाहायला गेले खेळताना. आणि अनेक स्पर्धांमध्ये बक्षीस पात्र मात्र ही संघ होताना पाहायला मिळालंय. दत्तगुरू वढाव संघ एका बाजूला रायबादेवी रावे ब संघ या दोन संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणतात ना, सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट ज्याच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होत नाही. धाडशी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाहीये. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश प्राप्त होत नाहीये. इथून तेच करावं लागेल वढाव टीमला. धाडस निर्मिती तुम्हाला करावी लागेल. प्रचंड इच्छाशक्ती या मोठ्या संघाबरोबर तुम्हाला करावं लागेल. मिडऑफ मध्ये मात्र पाहायला गेलं तर शतरक्षक आहे, डायरेक्ट हिट झाला होता तिथे. ओ हो हो, मैदानामध्ये आता काही थोडे फाशे बदलतात की काय असे चित्र निर्माण होतच होते. कारण संकटामध्ये डेंजर झोन मध्ये जय पाटील होते, एक चांगले खेळाडू आहेत. 5 बॉल मिडॉन ह्याच गोलंदाजांनी इथे मात्र टाकलेले आहेत. त्याच गोलंदाजाला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी दुखापतग्रस्त सिंगल. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा 28. आणि आता स्ट्राईकला आहे टीमचा मोरक्या सर्व मुकादम दीक्षित पाटील. चांगली गोलंदाजी. पहिल्या स्पेल मधील पहिला षटक अति उत्तम हाताळला होता. रायबादेवी रावे ब टीमचा हा सितारा. या सिताऱ्याला दुसऱ्या बाजूला पाहिला गेला दत्तगुरू वढाव एक्सप्रेस म्हणून या खेळाडूलाही ओळखलं जातो. समीर म्हात्रे लेफ्ट हँड गोलंदाज, त्याच्यावरती आक्रमण केलंय. काय खनखन आवाज आलाय. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आलाप घेत सा रे गम प धनिसा 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 येतोय हा षटकार. टाइमर ऑन आहे, कृपया याची दक्षता घ्या. दत्तगुरू वढाव टीम दीक्षित पाटील. ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे दीक्षित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे आयोजकांचे जे बॅनर आहेत मागच्या बाजूला ते तिथे प्रेक्षक बसले, त्याच्या बाजूला बसायचं आहे प्लीज. खाली बसा नाही तर आपण वरती बसून काय. यस, खाली बसा. तुम्ही मायबाप आहात आमच्यासाठी. तुमच्यामुळे हा क्रिकेट जगलाय, क्रिकेट वाढत चाललंय. तुमचे सरचे स्वागत. आता उंची जास्त लांबी कमी संधी आहे तिथे, परंतु कदाचित इथे नॅचरल मोमेंट्स थोडीशी अडचण सूर्याची पाहायला मिळाली. कदाचित सूर्याची किरण डोळ्यावरती येत होते. क्षेत्ररक्षण तिथे मात्र
विकी एक दर्जेदार क्षेत्ररक्षक सातत्याने त्याने उत्तम उदाहरण दिलंय, परंतु आत्ता अपयशी. इथे तुम्हाला प्रयत्न करायचा होता, तो विकेट नव्हती तर अर्धी मॅच होती तिथे. दीक्षित पाटील सागला पाहिजे अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय, तिथे स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय सीमारेषा पार. वन बाउन्स दीक्षित पाटीलच्या बॅटमधून येते हा क्लासिकल क्लास 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 षटकार चौकार. दत्तगुरु वडाव या संघावरती काही संकट आले जरूर, हे संकट तुम्हाला दूर करावी लागतील. म्हणतात ना की आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं, त्यांना हटवण्यासाठी नेहमी तयार राहायचं असतं. आणि त्या जिद्दीनं, त्या मेहनतीनं आणि तुमची एकी, तुमचे एकोपा, दत्तगुरु वडाव हे ब्रँड आहे आणि तो ब्रँडच राहील. यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील आणि कष्ट घेतल्यानंतर तुम्हाला यश प्राप्त होईल या शंका नाही आहे. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही आहे. तेच दत्तगुरु वडाव संघाला करावं लागेल. कारण सध्याच्या घडीला ऑन फायर टीम राबादेवी रावे ब टीम जिंकली तर इथून संदीप पाटील आदरणीय आणि अजित पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रायबादेवी रावे ब टीम साठी. रनिंग बिटवीन द विकेट चपल आहे दोन्ही, परंतु पहा द माइंडेड गेम काय म्हणतात ना, त्याला त्याचं उत्तम उदाहरण अक्षित पाटील आणि जय पाटील देताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि रायबादेवी ब टीमचे समर्थक आपल्याला पेन तालुक्यामध्ये भरपूर पाहायला मिळत आहेत. आणि आमचे दादर गावचे आदरणीय संदीपजी पाटील आणि अजितजी पाटील साहेबांकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक जर का हा सामना जिंकला तर त्यांना मात्र देण्यात येत आहे. आणखी एक पेन तालुक्यातील दर्जेदार नाव क्रिकेटचे नित्यांत चाहते इथून लल्ला वास्कर यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धा इथे मात्र त्यांच्याकडनं आयोजित केल्या जातात, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 43 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 18 आणि विजयासाठी 11 धावांची गरज. कविराज पाटील आमच्या समवेत गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेले आहेत. लगातारचा तिसरा दिवस उत्तम त्यांच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेटर बसवले गेले. चांगले अपडेट, खेळाडूंची माहिती, मैदानावरील माहिती परिपूर्ण समालोचकांना पोहोचवत असताना पाहायला मिळतं. त्यांचे करूया या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. 18 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती संतोष म्हात्रे तिसऱ्या षटकासाठी आलेत. कलात्मता करतील का, इतिहास घडवतील का, जादूही क्रिकेट आपल्याला मात्र वडाव टीम कडनं मात्र पाहायला मिळेल का, ही चर्चा मात्र पाहायला मिळेल. तर पहिल्या षटकामध्ये एक महत्वाचा जो फ्रंटलाईन गोलंदाजी करणारा गोलंदाज सुजल म्हात्रे गुड्डूवरती हल्ला चढवला तिथे सुनील पाटीलनं आणि तिथे परिपूर्ण खेळाला आपल्या बाजूनं बनवलं आणि खेळ आपल्या बाजूनं आणून खेचून आणलं, ठासून पाहायला मिळालं तिथे. लोट फुल टॉस बॉल, वा क्लासिकल, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमारेषा पार आल्या हा षटकार. पाटीलची हवा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. काय खेळतोय इथे. हाय अगदी ब्लॉक होलचा बॉल होता, त्याला अप्रतिमरित्या मात्र खोदून काढलाय. टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण साकारताना पाहायला मिळतोय दीक्षित पाटील. मैत्री चषक 2025 रोड लाईन्स ग्रुप जो हे मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला बायकी पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000 आणि अनेक बक्षिसांबरोबर मात्र रंगलेली सजलेली मात्र तुम्ही ही स्पर्धा पाहता. त्याचं नाव आहे मैत्री चषक 2025. चेंज ऑफ द स्पेस हेच तुम्हाला करायचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाज अशा बॉलचा वापर करताना पाहायला मिळत आहेत आणि तेच संतोष म्हात्रे आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. दत्तगुरु वडाव एक मोठं गाव आपल्याला वाशिम भागातील पाहायला मिळतं. याही गावानं अनेक स्पर्धांमध्ये दत्तगुरु वडाव स्पेशल टीमनं मात्र गाजवलेले आहेत, परंतु थोडंसं बॅकफुटला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. कारण इथून पाहायला गेला तर हा फटका सजवलाय. मॅच विनिंग विजयी सिग्नेचर
ठोकत असताना पाहायला मिळते आहेत. जय पाटीलच्या बॅटमधून आला हा विजय सिग्नेचर ठोकणारा षटकार आणि संघ जिंकलाय पहिला सामना आजच्या मैत्री चषक 2025 मधील रायबादेवी रावे ब टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम रायबादेवी रावे ब टीम. आणि त्याचबरोबर हार्ड लक आणि त्या तुम्ही ते सहभागी झालात त्याबद्दल दत्तगुरू वडाव या टीमचं मनापासून आभार, धन्यवाद. तोपर्यंत मी विनंती करेन, चला इथून टॉस इथे जिंकलाय टीम. त्याचबरोबर आदरणीय आमचे रावेगावचे मनोजजी पाटील यांचे इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. आपण पाहतोय त्यांना इथे. त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती इथे यायचं आहे. आणि त्याचबरोबर आमचे आयोजक आदरणीय प्रवीणजी पाटील, संदीपजी घरत, रवींद्र म्हात्रे साहेब, दीपेश पाटील या सगळ्यांचं आपण इथून त्यांना घेऊन येताना अगदी आदर सन्मानानं त्यांना इथे घेऊन येताना पाहायला मिळतं. त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया. तुम्ही पाहताय स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती मैत्री चषक 2025 ही स्पर्धा त्याचबरोबर अमरापूर प्रीमियर लीग जी पेन तालुक्यातच नव्हे तर रायगड